कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघा, आमचं पथक तिथे रवाना झालंय, ते थोड्याच वेळात पोहोचेल, तुम्ही अजिबात काळजी करू नका। कधीपर्यंत येईल मदत मॅडम? थोड्याच वेळात पोहोचतील, ते जवळपासच आहेत तिथे। मॅडम खूप अंधार आहे आणि आमच्यातल्या एका मुलीला लागलंय पण। हो मॅडम, आणि आम्हाला काय करायचं ते काय कळणार नाही। आणि तसं पण मॅडम, अजून आम्ही इथं थांबलो ना तर जगणार नाही, त्यापेक्षा आम्ही हळूहळू खाली उतरतो। एक मिनिट थांबा। हे बघा, आधी शांत व्हा। मी तुम्हाला म्हणाले ना, लवकरात लवकर पथक तिथे पोहोचेल। हे बघा, मी आत्ताच अपडेट घेतली आहे सगळी। कुठं आलेत ते? खेड शिवापूर पासून पुढे निघालेत ते, थोड्याच वेळ तुम्हाला येऊन भेटतील। मॅडम, तुम्ही नक्की सोडवाल ना आम्हाला? हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही नक्की सोडवू तुम्हाला। तुम्ही किती लोक आहात? 5 जण आहात ना तुम्ही सोबत? हो। हे बघा, मग ही वेळ घाबरून जाण्याची नाहीये। मी किती काही म्हटलं तरी तुम्ही एकमेकांना धीर द्या, तुम्ही एकमेकांच्या सोबत राहा। या परिस्थितीत काय चांगलं घडू शकतं असा विचार करा ना। अहो मॅडम, आम्ही प्रयत्न करतोय पण हे बघा, सोबत असेल ना तर सगळं काही करतायत। तुम्ही एकमेकांच्या सोबत राहिलात ना तर काहीतरी मार्ग निघेल। तुम्ही लवकरात लवकर तिथून बाहेर पडाल। आता एकमेकांवर आणि माझ्यावर विश्वास ठेवा, बस। आप्पे, लईच खंबीर आहेस तू, आणि म्हणूनच आजपर्यंत अमोलला एकटीनं मोठं केलेस, पण तुझा खंबीरपणा आज डोळ्यांनी बघितलाय मी। हे बघा, आता अजिबात घाबरू नका, तुम्ही थोड्याच वेळात तुमच्या घरी असाल। हे लाईट दिसते रे। गुड, याचा अर्थ पथक पोहोचलाय तिथे। मॅडम, तुम्ही आहे ना? मी अजिबात फोन ठेवत नाहीये, तुम्ही नका काळजी करू। जोवर आमची माणसं तुम्हाला येऊन भेटत नाही, तुम्ही सुखरूप आहात का नाही ते कळत नाही ना, तोवर मी नाही फोन ठेवणार। मॅडम, मी तुमच्यासाठी चहा घेतो। नाही सर, थांबा, मी आणतो। मी आणतो। अहो सर प्लीज, बरं दोघं। काही काळजी करू नका, आता आम्ही आलोय ना, सगळं काही व्यवस्थित होईल। हा, शांत राहा मुलांना, काही काळजी करू नका, तुम्ही सगळे सुखरूप आहात। तुमच्यात कोणाला काही इजा झाली आहे का? हिला पल्लवीला खूप लागलंय। माझ्या पायाला लागले, पाय मुरगळलाय। काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल। मॅडम, हॅलो हॅलो। खरंच आम्ही तुमचे खूप आभारी आहोत, खरंच। हो, असं नाही, मी फक्त माझं काम केलं। तिथे आमचे अधिकारी आहेत, त्यांना जरा फोन देता का, मला बोलायचंय। हॅलो मॅडम। काय परिस्थिती आहे? मॅडम, ऑल ओके, तुम्ही काही काळजी करू नका। गुड, त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवा, आणि काही वाटलं तर मला लगेच फोन करा। ओके मॅडम, थँक्यू। थोडंसं खाऊन घ्या, मग आपण थोड्या वेळ तिथून निघतो। गायतोंडे, पोरं सुटली एकदाची। हो ना, बरं झालं, आणि आपल्या पथकाने पण उत्तम कामगिरी केली। ती मदत वेळेत पोचणं गरजेचं होतं, त्यांना पोरं गड उतरायला लागली होती। काय म्हणताय? हो मग, गायतोंडे, आप्पी कलेक्टरच्या पदाला आहे ना, अगदी योग्य न्याय देते बरं का। बोलण्यात जादू आहे तिच्या। तिने जर फोनवर आधार दिला नसता तर त्या पोरांनी नक्कीच काहीतरी वेडाकडं पाऊल उचललं असतं। खरंच आहे, मॅडमचा हा गुण सर्वोत्तम आहे। ते आपल्या बोलण्याने माणसांना आपलंसं करतात। 100% बरोबर, 100%। लोकांना समजून घेणारी आप्पीसारखी दुसरी व्यक्ती मी बघितलीच नाहीच बघितली। अख्खा आजगाव आप्पी आप्पी करायचं, सगळ्यांची लाडकी कोण? आप्पी। काय म्हणताय? हो, आणि हे आता कलेक्टर झाली म्हणून नाही बरं का, तिच्याकडे पहिल्यापासून ही जादू आहे, लोकांची मनं जिंकण्याची, लोकांना बांधून ठेवण्याची। कुणासाठी काय करायचं म्हणलं ना, सगळ्यात पुढं आप्पी। एकदा काय झालं होतं माहिती का, गावात पाणी नव्हतं, आप्पीने काय करावं, अख्खा गाव गोळा गेला आणि थेट सरपंचाच्या घरी 1 तासात आज गावात पाणी।
हेच गुण बघून तुम्ही मॅडमच्या प्रेमात पडलात ना सर? ही फुलं माझ्यासाठी आहेत. सांगितलं की आता परत कुठे तेच तेच परत हिंमत कुठून गोळा करू? हो ठीक आहे ठीक आहे. थँक्यू. अजून फक्त फुलं बोलायचंय का काही? ते काल तू काम मस्त केलं ना, तर मग मला भारी वाटलं. अच्छा, त्यासाठी ही फुलं. थँक्यू. आप्पे, तुझ्या मनाची घालमेल कळतीये मला. समजून घे ना, मी जास्त हो ठीक आहे. तू कशासाठी का होईना फुलं दिलीत ना, याच भारी वाटतंय बघ. थँक्यू. अजून एक. काय आता? हे काय आता? हे चिठ्ठी? मला उशीर होतोय, नाश्ता करून जायचं, खाली जातो. अर्जुन, अमोल, काकी तू काय करते तिथे? तुलाच बोलवायला आले होते मी नाश्त्याला. काय रे, तुम्ही दोघं इकडे काय करताय? मी अमोलला बोलवायला आले होते नाश्ता करायला. मी पाहिलं तुला. काय पाहिलं तू? तू मला फुले देताना. अरे नाश्ता करायचा उशीर झाला, उपीट गार होईल तिकडे. चल पटकन. थांब ना बाबा. अरे तू मला फुले दिली होती ना, थांब ना दे. भाऊजी असं वागूच कसं शकतात? हे ना, आता अति व्हायला लागले त्यांचं. रुपाली, लवकर विचार करा. विचार करून काहीतरी उपाय शोधलाच पाहिजे आता यावर. अप्पे, मला हे समोर बोलता आलं नसतं म्हणून तुला लिहून देतोय. अप्पे, तू काल मुलांना सोडवताना बोललीस की एकमेकांना साथ दिली तर सोबतीनं कुठली बी अडचण सोडवता येते. अप्पे, या 7 वर्षात अमोलला वाढवताना मी तुझ्याबरोबर नव्हतो. त्यावेळी नक्की तुला माझी गरज भासली असणारच, पण मी तुला साथ नाही दिली त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. काय आता हे? एकीकडे तुझ्याकडे बघून असं वाटतं की तुला सोबतीची आस आहे, दुसरीकडे मात्र मला त्या वाटेला परत जायचंच नाहीये म्हणून माझं प्रेम नाकारतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.